त्याची थोडी बगडी होती एक दोन तीन इसका एक्सपिरियन्स एवढला मला लागलाय हात दुखायला लागलाय बगडी होती काय डायरेक्ट तिच्या बाई गोल्याला आणि सार्थकला ट्रेनिंग देतली कारण की त्याला पाहता येत नाही करकुटा धरून शिकवतात पोहायचं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण परत चाललेलो आहे आंघोळीसाठी. बघू शकता दुपारच्या आता 2 वाजलेले आहे आणि आज सगळे आपल्याला नवीन गँग भेटलेले आहे. बघू शकता आपले सबस्क्रायबर भेटलेले आहे त्यांच्या संग चाललेले आंघोळीला. बघू शकता इकडे गोलू भाई आहे, इकडं दाद्या आहे. नवीन दिवस दाद्याने डायरेक्ट घमीला आणलेलं आहे पोहायला. बघू शकता खतरनाक मध्ये घमीलात बसून आंघोळ करणार होतो कारण की गोलू व्हायला पोहता येत नाही त्याच्यामुळं. आणि अजून इकडं सायल्या आणि इकडं सार्थक. बघू शकता खतरनाक मध्ये. इकडं विजयभाई, कृष्णाभाई, तिकडं गणीभाई. आज मोक्कर गँग आहे आणि त्याच्यात जवळपास सगळ्या गँगला पोहता येतात. काही एक दोघं जण आहे का त्यांना आंघोळ करता येत नाही. तसाला जाऊया गोदावरी नदीकडे. आणि आज आपण आलोय जरा वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे. इकडं जर थोडंसं खोल पाणी आहे, नितळगार पाणी आहे मस्त पैकी, खडक बिडक इकडं. तसाला जाऊया, बघूया आजच्या गँगच्या आंघोळी कशा होत्या कशा नाही. मस्तपैकी आता प्रत्येक गँग एक एक गोळी खाऊन दाखवणार आहे. त्यानंतर काही जण पोहणार आहे, त्यानंतर काहींना कसं येतं कसं नाही सगळे बी स्विमिंगचा व्हिडिओ आपण बघणार आहे. तर चला मस्तपैकी भेटू आता डायरेक्ट गोदावरी नदीवरती. बघू शकता आपली गँग कशी लाईनीमध्ये चाललेली आहे. आज जरा दररोजच्या पेक्षा जास्त गँग आहे, एका भागी एक चालली. बघू शकता शेवट गणीभाई आहे मस्तपैकी. गणीभाईला लय पोहता येतं त्याच्यामुळे काही विषय नाही. तर बघू शकता जस्ट आता आमची गँग मस्तपैकी नदीवरती पोहोचलेली आहे. बघू शकता तिकडे मासे धरणारी गँग आहे मस्तपैकी. झिंगा बिंगा धरायला आलेली आहे सकाळपासून. आणि जस्ट आता बघू शकता आपली गँग आलेली आहे गोदावरी नदीवरती. तुम्हाला समोर जे टेकड दिसत असेल त्याला ढोमस सडक नाव दिलेलं आहे. इकडं पहिले तो लय मोठा होता पण आता पाणी येऊन येऊन थोडासा कमी झालेला आहे. पाण्याने थोडा थोडा उकरून खाल्लेला आहे खेकडीने त्यांनी. तर चला आता आपण त्याच काढायला जाणार आहे. ज्या गँगला पोहता येत नाही तिकडे त्यांना इथं काढायला जागा आहे मस्तपैकी. गुडघ्या एवढ्याच पाण्यात उड्या मारणार आहे. आणि तो आहे गोल्या. गोल्याला पोहता येत नाही, तो इकडंच मस्तपैकी गुडघ्या एवढ्या पाण्यात उड्या मारणार आहे. अजून कोण कोणाला पोहता येतं? तुला नाही येत का? चला सार्थक गोल्या भाई इथं काढायला उड्या मारणार आहे बुडूक बुडूक. आणि आपण जाऊया तिकडे टॅकाडाकडे मस्तपैकी. गँगची तयारी पण झालेली बघू शकता. सर्वात पहिले मस्त दादेने कपडे काढले. आता गोलू भाई पण काढले कपडे, सायलेने बी काढले कपडे. आणि एक नंबर तीच गँग त्या डोमस काढ का जाणार आहे वाटतं. तुम्ही जाणार का रे? तुला येतं ना पोहता? बगडी ना करू बा का पुन्हा दानाचे. बघू शकता इथं मस्तपैकी खडक आहे, खड्डा आहे. या खड्ड्यामध्ये तिकडे बदकाची पिल्ल बिल्ल सगळे तुम्हाला एवढे पक्षी पण बघायला भेटतील. चाललेले आहे गँग आता. खोल बिल पाय आमच्या गोले भाईला पोहता येत नाही का बाई. अरा बाप गेला बी येतो. अरा त्याच्या मागं आता सायल्या पण गेलेला आहे. आता गोलू भाई गोले भाई ना इकडं का. चला आमचा डिंबऱ्या चाललाय डिंबऱ्या. तिची थोडी बगडीच होती वाटतं, त्याला पोहता येत नाही त्याच्यामुळं. आणि तिने गार पाणी लागल्यामुळे गापके दिवशी दात निसगलेले. बघ पोहता येत नाही त्याच्यामुळे इकडं डागू डागू डुबुक डुबुक करतोय आंघोळ तो गोल्या. आणि तिकडं ती गँगलाई मध्ये गेली त्यांना पोहता येत त्याच्यामुळं. चला आता मस्तपैकी आपण बी काढूया कपडे इकडे आणि जाऊया डायरेक्ट. ते तिकडे जो टेकडा दिसतोय त्या टेकडावरती जाऊया मस्तपैकी. कपडे इकडे काढलेले आहे बघू शकता. आता तयारी झाली मस्तपैकी आंघोळीला जाण्याची. आणि समपांडे पण आज आलेले आहे आंघोळीसाठी. समपांडे उतरणार आहे पाण्यामध्ये बघू शकता. आता ऊन मोकार झाले त्याच्यामुळे मस्तपैकी गार व्हायला आलेले. गोलू भाई बघू शकता मोकार तापलेला आहे. आता परत जाईल तो. आता मस्त कमऱ्यावर पाणी उड्या मारतो डुबुक डुबुक. चला आता मस्तपैकी जाऊया. तर तिकडे जायचं डोमस खडकावरती. आणि आपल्याला हे घमेल तुम्ही बघू शकता. घमेल्यामध्ये मोबाईल ठेवून न्यायचं आहे कारण की वॉटरप्रूफ नाही आणि पाण्यामध्ये जर पडलं तर खराब होऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे घमेला आणलेलं आहे. आणि घमेल्यामध्ये मोबाईल ठेवून त्या तिकडून न्यायचं आहे बघू शकता त्या टॅकाडावरती. का हा हा चालेल चालेल एक नंबर मी जातो का अडचण नाही. बघू शकते इकडे गँग आता मस्त आंघोळी करते. चला जाऊया आणि त्या टॅकड्यावरती तिकडे जाऊन मस्त पैकी पोहूया. तिला खतरनाक म्हणजे बघू शकता गँग मस्त पैकी कमरा एवढ्याच पाण्यात उड्या मारते कवाच्या.
गोल्याला पोहता येत नाही त्याच्यामुळे चालू आहे त्याच्या उड्या तरी इथले इथं बघू शकतो मस्त पैकी गँगचा झेंडा. तू कधी उतरणार चाल ना तूच राहिला आता. हा का चाल त्यांनी आता का सार्थकने कपडे काढलेले तिकडे गणीबाई विजयबाईची पण तयारी झालेली आहे आणि ते कोण आमचा लहान भाई पण आलेला आहे बघू शकता वॉकर होऊन झालेला आहे त्याच्यामुळे गरम गार व्हायला आलेला आहे तो त्याचीच वाट कवायची बघत होतो आम्ही आलेला आहे फायनली तो आता मस्त दोघे येईल आमच्या संग. तर मित्रांनो आता सर्वात पहिले आपण आलेलो आहे मी आलेलो आहे आणि दादा आलेला आहे आणि साईल आलेला आहे बघू शकता आणि ती अजून त्या टॉकालाच आहे तिकडं मस्त पैकी मॉकर अंतर आहे. आता विजय होईल समय होईल दोघ जण येते आणि जरा दम लागलेला आहे कारण की अंतर मासे आता त्यानंतर आता गणी होईल आणि अजून बाकीचं काय कोणाची गॅरंटी नाही कारण की पोहता येत नाही बाकीच्या गँगला आणि पाणी खोल असल्यामुळे सगळी गँग घाबरती. चला आता थोडंसं दम घेऊया कारण की गोटा झालेला आहे एवढं लांबून येऊन व्यवस्थेवर आणि आता साईल भाई आणि आधी आता दोघं जण मस्त पैकी उड्या खाणार आहे आणि आपण बी उड्या खाऊ कारण की जागा खत्री खडक आहे बघू शकता हा ढोमस खडक म्हणते याला आणि याच ढोमस खडक आलेलं आहे आणि बघू शकता हे जे गमीला दिसतंय या गमीलाच मोबाईल ठेवून आणलेला आहे आम्ही मस्त पैकी हळूहळू लुटीत आलेलं आहे त्याला मस्त आणि जस्ट आता विजयबाई आणि साम्या बी पोहोचले आहे बघू शकता विजयबाईचा गोटा होईल दिसतोय त्याला पोहत येत नाही आत्ताच शिकलेला आहे त्याच्यामुळे थोडासा गोटा झालेला दिसतोय विजयबाईचा. विजयबाई दम झाला का उभा राहा उभा राहा उभा राहा विजयबाई दम झाला का मौका बघू शकता तिची थोडीशी जिरल्यावानी दिसतीये बघू शकता विजयबाई कस काय एक्सपिरियन्स एवढला मला दम लागलाय हात दुखायला लागलाय बघली होती काय डायरेक्ट बघू शकता ना डोरल्या होतं डोरल्या संध्याकाळी त्याला झोप आली म्हणजे बरं आहे नाही तर त्याचा थोडा झेमेलाच होणार आहे. तिकडे गणीबाई पण बघू शकता इतक्यात आलेला आहे तो बघू शकता आता गँगचा दम बिम झालेला आहे. गणीबाई आता एक सूर मारून दाखवणार आपल्याला तिकडं आपली गँग पण मोकार येते बघू शकता त्यात काहींना पोहता येत त्याच्यामुळे नाही. ओ भाई गणीबाई ना सूर खालेले आता याच्या पाठीमागं कोण जाणार सायले तू का हा हो भाई आता सायलेचे सूर झालेले आणि त्यानंतर आता दाद्या आहे जायची तोंडाव आता शेवट विजयबाई राहिलेला आहे विजयबाई जाणार आहे आता हो विजयबाई पण गेलेला आहे बघू शकता. आता मोक्कर गँग आज मोक्कर गँग आलेली त्याच्यामुळे मजा येते आंघोळीला जास्त गँग असल्यावरती खतरनाक विषय होतो. लहान्या व्हायला पोहता येत नाही त्याच्यामुळे तो काढायला पाहिजे तिकडं कृष्णा भाई लहान्या भाई आणि ती शर्ट काढून परत घातलेला आहे वाटतं कारण की त्याला पोहता येत नाही त्याच्यामुळे विषय थोडासा त्याचा वेगळाच बघू शकता. तर चला आता मस्तपैकी आता इथं जो खडक दिसतोय तुम्हाला इथं थोड्याशा उड्या बिड्या मारू आणि मस्तपैकी बघूया उड्या बिड्या जमतात नाही इकडं सुरबीर म्हणा किंवा उलटी उडी म्हणा किंवा अजून दुसरं काही सायल्या व्हायचा थोडा गोट्टा झालेला आहे पोहतानी होय आणि याच्या पोटाला पाणी लागलेलं असं वाटतंय काय पोर अटकतील त्याच्यात म्हणा हा आता तू आवाज या आता दादा उलटी उडी मारणार आहे जमते की नाही काय माहिती पण मग आता खाऊन दाखवणार आहे तो ओ भाई जमली जमली आता साईल भाई काढणार आहे जमली जमली. तर चला आता आपण बी खाऊ पाहू याच्या पाठीमागे एक दोन सूर खाऊ त्यानंतर थोडंसं पाहून दाखवतो त्यानंतर उड्या बिड्या बी मारू. चला माशांची जाळी बी सोडलेली बघू शकता मासे धरण्यासाठी आणि त्यात आपली गँग अटकली म्हणजे बरं होईल दाद्यान ते तिकडे जातं राहत्या जाळी वाहण्यात दिसत नाही त्याच्यामुळं बघू सौ पांडे बी आलेला आहे सम पांडे बी खात्री बहुत बघू शकता आणि ती गँग निम्म्यात येऊन परत रिटर्न गेलेली आहे बघू शकता खतरनाक मध्ये. चला आता मस्तपैकी इकडे 2-4 उड्या खाऊया बघूया त्यानंतर आपल्या अजून आंघोळी कशा होत्या कशा नाही. आता बबुल भाई 2-4 उड्या खाऊन दाखवणार तुम्हाला पहिल्यांदा थोडासा गोट्टा झालेला ना तिकडून पोत येताना उलटी उडी खाऊ जमते की नाही काय माहिती त्यानंतर मग थोडस बघूया गरी भाई जमाल ना चला मस्त पैकी आता जमलेली आहे आता कोण खाणार तू आता खाणार आहे आपण खाऊ खायला गेलेला आहे आता चाललाय दादा
चला आता त्याच्यानंतर परत आपण हे जाऊ मस्त पैकी. आता जमती की नाही काय माहिती. आलो ना थांब अजून. आता सूर खाऊ, सूर नंतर मग बघूया. आता गणी बाई खाणार आहे वाटतं उडी. तर मित्रांनो आमचा प्लॅन झालाय दाद्याला फेकायचं मस्त कोलपाणी, त्याच्यामुळे गणी बाई मी त्याला धरलेलं आहे. त्याची थोडी बगडी होती. 1 2 3 मित्रांनो आमच्या आता इथल्या ढोमस खडकावरच्या आंघोळी बिंगोळी झालेली आहे मस्तपैकी. बघू शकता हिने वॉकर उड्या खाल्लेल्या आहे, आपण मी खाल्लेला आहे. फक्त काही विजा व्हायलीच नाही खाल्लेलं, त्याला थोडंसं भेव वाटलं तर काय माहिती कशामुळं. आणि तिकडं कृष्णाबाईन गौऱ्या होते उतरलेच नाही पाण्यामध्ये, कारण की त्यांना पोहता येत नाही. एवढं थोडंसं खोल पाणी होतं त्याच्यामुळे ते उतरलेच नाही. आता इथं आमच्या आंघोळी मस्तपैकी झालेला आहे. तर चला जाऊया कडाला मस्तपैकी आणि बघूया कडाला जाऊन पुढचं अजून नियोजन कसं होतं कसं नाही. त्या गँगसाठी दुसऱ्या पाण्यात जावं लागतं की नाही काय माहिती. ना तिकडंच आमचा गोठा झालेला आहे, त्याच्यामुळे इथं आंघोळी उरकून घेऊया, जाऊया घरी पळून मस्तपैकी. तर चला इकडून जाऊया कडाला, कडाला गेल्यावर बघूया अजून त्या गँगच्या आंघोळी कशा चालल्या कशा नाही. तर चला जाऊया मस्तपैकी कडाला. फायनली आपण कडाला पोहोचलेलो आहे. बघू शकता आमचं गमिलेले मदत केलेली आहे, बघू शकता. आणि इकडं आता इजा बाई गोल्याला आणि सार्थकला ट्रेनिंग देतली, कारण की त्याला पाहता येत नाही. करकुटा धरून शिकवतात ते पोहायचं. कत्री कत्री बघू शकता तिकडं. आणि इकडं सारथीची बी नंबर येणार याच्यानंतर. आणि ते कोण आणि इकडं दाद्याचे पप्पा आलेले तिकून. दाद्याला तर घरी गेल्यात चपकी बसत काय माहिती नाही. त्याच्या मुंड्यावर थोडेसे फटके वाजतात असं वाटतंय, कारण की न सांगता आलेला आंघोळीला तो, त्याच्यामुळं थोडीशी बगडीच आहे. आणि आता जस्ट आता कॉले आहे. आणि आता आमच्या गँगची आंघोळी जवळपास झालेल्याच आहे. सगळी गँग आता वरती निघाली आहे. गणीबाईनं तर कपडे बी घातलेले आहे बघू शकता. आता विजयबाईनं आम्हीच राहिलेलो आहे. तर चला जाऊया काढायला.